Hello, dear aspirants. Welcome back to our निरंतर IAS ऑनलाईन प्लॅटफॉर्म. नाव वी आर लाईव्ह. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या जिओग्राफी PYQ मास्टर सीरीजमध्ये. नाव आज आपण 2021चा जिओग्राफीचा नेक्स्ट 5 क्वेश्चन्स अतिशय डिटेल्समध्ये घेणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे आणि हा यातला 2021च्या PYQचा पार्ट नंबर असणार आहे 3, जो की महत्त्वाचा आहे. फक्त आपण क्वेश्चन डील नाही करत आहे किंवा सॉल्व्ह नाही करत आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या मेथड सांगतोय, ट्रिक्स, टेक्निक सांगतो आहे आणि त्यासोबतच आपण विद्यार्थी मित्रांसाठी नोट्स सुद्धा बनवलेल्या आहेत. क्लिअर झाला मुद्दा? त्यामुळं लेक्चर जे आहे शेवटपर्यंत पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. माझ्या सोबत जेव्हा बी तुम्ही लेक्चर बघताय तेव्हा स्वतःच्या नोट्स काढणं सुद्धा या ठिकाणी गरजेची गोष्ट आहे. क्लिअर झाला मुद्दा? लेट्स गेट स्टार्ट. टाइम न घालवता आजचं लेक्चर सुरू करूया. इथे बघा, आजच्यासाठी तुमचा हा मोटिव्हेशनल कोट्स आहे. एव्हरी मॉर्निंग यू हॅव टू चॉईस. कंटिन्यूज टू स्लीप विथ युअर ड्रीम्स और वेक अप अँड द चेस विथ देम. तुम्हाला रोज जे आहे झोपेमधून उठल्यानंतर आपल्याकडे प्रत्येक सकाळी आपल्याकडे 2 पर्याय असतात. एक पर्याय म्हणजे काय आहे? झोपेत राहून तसे स्वप्न बघत राहा किंवा दुसरा पर्याय तुमच्याकडे आहे तो म्हणजे बघितलेल्या स्वप्नासाठी उठून काय करा, त्याच्यासोबत झगडायला सुरुवात करा. सो दीज आर द 2 चॉईसेस ऑफ युअर्स. क्लिअर झाला मुद्दा? सो चलो आपण पुढे जाऊया आणि आपला हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन डील करूया. क्लिअर झाला मुद्दा? क्वेश्चन बघा, अगेन पुन्हा जोड्या द्याचा प्रश्न आलेला आहे. हा क्वेश्चन आपण आधीच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी डील केलेला आहे. मी तुम्हाला मॅपवर सुद्धा दाखवलेला आहे. जगातील इतर काय तर पठार जे आहेत बघा. इथे काय बोलिव्हियाचं पठार आहे, कोलंबियाचं पठार आहे, बोलिव्हियाचं पठार आहे, तिसरा सेंट्रल मॅफिफ पठार आहे आणि युनान पठार आहे. दुसरीकडे आता पहिल्यांदा आपण काय करूया, हा प्रश्न आला कुठून तर अगेन पुन्हा जिओमॉर्फॉलॉजी आणि जगाचा भूगोल जो आहे त्या जगाच्या भूगोलामधून हा प्रश्न आलेला आहे. चला आता इथे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोलंबियाचं पठार कुठे आहे, तर ऑब्व्हियसली आधीच आपण पाहिलेलं आहे. तर कोलंबियाचे पठार या ठिकाणी आहे उत्तर अमेरिका. बोलिव्हियाचे पठार कुठे आहे? दक्षिण अमेरिका. सेंट्रल मॅफिक कुठे आहे? तर या ठिकाणी सॉरी सेंट्रल मॅफिक जे आहे ते त्या ठिकाणी आहे युरोपमध्ये. ओके. आणि युनानचं पठार आहे या ठिकाणी एशियामध्ये. क्लिअर झाला मुद्दा? याला या ठिकाणी 4 कुठे आहे? तो याला 4 जे आहे हे 2 ठिकाणी आहे. बीला 3 कुठे आहे? तर हे बीला 3. आपला आन्सर नंबर काय आहे या ठिकाणी आणि डीला काय आहे? 1 आहे. तो युनानला काय आहे? आन्सर नंबर काय आहे या ठिकाणी? 1 आलेला आहे. बघा, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली ना, की PYQ करत असताना ॲडिशनल नोट्स का बनवायच्या क्वेशनला धरून? चॅप्टर बिल्डिंग का करायचा? आता मला तुम्ही सांगा, हा जो प्रश्न आहे हा अगेन पुन्हा कधीचा आहे? तो 2021चाच आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिला आधीचं जे आपलं पार्ट नंबर 2 होता, तो सुद्धा 2021चाच क्वेशन होता. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिला तर ज्या विद्यार्थ्यांनी पठार करून गेलेला आहे जागतिक, त्याचे 2 क्वेशन आले ना. मग आता आधीच्या PYQच्या सेशनमध्ये मी तुम्हाला पूर्ण एंटायरली कन्सेप्ट दिली होती. त्याचा फायदा तुम्हाला लगेच या ठिकाणी झालेला आहे. क्लिअर झाला मुद्दा? सो अशा पद्धतीने आपण हे क्वेशन काय केलेलं आहे? डील केलेलं आहे. आधीच्या लेक्चरमध्ये जे दाखवलेले पठार आहेत, ते पठार सुद्धा काय तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण त्याला डील केलेला आहे. तुमच्याकडे नोट्स असेलच. हे काही महत्त्वाचे पठार आहेत. अगेन पुन्हा तीच नोट्स आहे. तिबेटचं पठार आहे आशियामध्ये, मंगोलियाचं पठार आशियामध्ये आहे, इराणचे पठार आशियामध्ये आहे, युनानचे पठार सुद्धा आशियामध्ये आहे, डेक्कन पठार भारतामध्ये आहे, कोलंबियाचे पठार कुठे आहे? उत्तर अमेरिकेमध्ये आहे. कोलोराडोचे पठार कुठे आहे? तर या ठिकाणी दक्षिण अमेरिकेमध्ये आहे आणि बोलिव्हियाचे पठार जे आहे अल्टिप्लानो पठार जे आहे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. या नोट्स मधून काय आहे तुम्हाला प्रश्न येणार आहे आणि इन फ्युचरमध्ये जर समजा एक्झामिनरने जर ठरवलं की याच्यावर प्रश्न विचारायचा तर माझ्या नोट्सच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. दिस इज माय ओन गॅरंटी. लक्षात आलं का? त्यामुळे हे करा तुम्ही. सो नेक्स्ट वाला क्वेशन बघा. अगेन पुन्हा पेंटागनचे पठार आहे, सेंट्रल मॅफिफ आहे, युरोपमध्ये आहे. हे आपला आता आहे. भारतातील पठार सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरं बघा जनगणनेवर प्रश्न आहे. 2011च्या 11 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा लोकसंख्या घनतेसंदर्भात उतरता क्रम लावायचा. अर्थातच काय आहे? सर्वात जास्त वर असणार आहे. जो सर्वात जास्त आहे तो वर असेल. आता बघा बी-डी म्हणजे कोण? कोल्हापूर, जळगाव, पुणे आणि सोलापूर आणि नाशिक. लक्षात ठेवा. नेहमी याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत पाठांतर समजा तुम्हाला माहीत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण पाठांतर नसतील तर थोडासा जिओग्राफिकल रेफरन्स लावायचा. याच्यापैकी सर्वात जास्त कुणाची लोकसंख्या घनता असेल बरं? आधी मी तुम्हाला सांगितलंय फर्स्ट लेक्चरमध्ये, की ज्याचा विकास जास्त आहे, तिथे संधी जास्त आहे. त्याचा विकास जास्त, संधी जास्त,
लोकसंख्या स्थलांतर मित्रांनो कसं आहे तर जास्त आहे आणि लोकसंख्या स्थलांतर जास्त असेल तर लोकसंख्येची घनता कशी आहे तर जास्तच आहे. मुद्दा क्लिअर झाला. याच्यापैकी सर्वात विकसित जिल्हा कोणता आहे? तर ऑब्व्हियसली या ठिकाणी पुणे आहे. ओके. सो पुण्याची लोकसंख्या घनता दिलेल्या इतर लोकसंख्येच्या घनतेपेक्षा कशी पाहिजे? तर जास्त पाहिजे. तर सर्वात जास्त सी कुठे-कुठे आहे? तर मग 2 ठिकाणी सी आहे. तर या ठिकाणी ए आणि सी ए आणि 1 आणि 2 गेलेला आहे. सी, डी ओके. त्यानंतर सी-ए. आता नंबर 2 चा विकसित कोण आहे? तर नागपूर आहे. ऑब्व्हियसली दिलेल्यापैकी आपल्याला माहिती आहे नागपूर कसं आहे, मोठा आहे बाकी शहरापेक्षा. तर नंबर 2 ला कोण असला पाहिजे? तो नंबर 1 ला सी, नंबर 2 ला ए असायला पाहिजे. ए आणि सी कुठे आहे? तर ए आणि सी इथे आहे. त्यानंतर पुन्हा तिसरा बघा, या ठिकाणी तो सांगतोय की ए कोल्हापूर. नाव आता जळगाव, सोलापूर आणि कोल्हापूर या तिघापैकी विकसित कोण आहे? तर ऑब्व्हियसली कोल्हापूर आहे. आन्सर नंबर काय आपला या ठिकाणी 3 आहे. सो आता आपण कंटेंट बघूया. इथे बघा, ठाणे जिल्हा सगळ्यात जास्त आहे. पुणे नंबर 2 ला आहे. त्यानंतर मुंबई उपनगर आहे. त्यानंतर नाशिक आहे. त्यानंतर नागपूर आहे. त्यानंतर त्यानंतर अहमदनगर आहे. त्यानंतर सोलापूर आहे. त्यानंतर जळगाव आहे. कोल्हापूर आहे. ओके. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. म्हणजे इथे जो आहे येस, ही ए-ई-बी असं. डी डी येणार नाही आहे. येस. नागपूर. हां, हे तर नाहीच आहे. आपला आन्सर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो. क्लिअर झाला. त्यानंतर कोल्हापूर आणि लास्टला काय आहे जळगाव. लास्टला काय औरंगाबाद. ओके. तो असा हा काय आहे आपला पी-वाय-क्यूचा. नेक्स्ट वाला क्वेशन बघा. खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजाराचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतोय? कशाचे विचारले मित्रांनो? शेती अवजाराचे उत्पादन विचारलंय ना. तर मग याच्यापैकी बघा, बजाज जो आहे हा बजाज मोटार आहे. तो आपण त्याला काय म्हणतो बाईकमध्ये आहे. पायोनियर तर नाही आहे आणि रनबॅक्सी सुद्धा नाही आहे. तो याचा आन्सर काय किर्लोस्कर आहे ना तिथे कोल्हापूरला किर्लोस्करवाडी. ते शेतीसाठी लागणारे जे विविध अवजारे आहेत है ना, ते किर्लोस्कर हा जो उद्योग समूह आहे, हा किर्लोस्कर उद्योग समूह मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी असणारी काय करतो अवजारे त्या ठिकाणी बनवतो आहे. हे झाला मुद्दा. नेक्स्ट वाला नद्या जोड्याचा प्रश्न आहे. नद्या आणि त्यांचे काय आहेत या ठिकाणी धबधबे आहेत. क्लिअर झाला मुद्दा. तो बघा शेरावती, नर्मदा, कावेरी, घटप्रभा, शिवसमुद्र, गोगाक, चूक आणि या ठिकाणी काय आहे कपिलधारा आहे. क्लिअर झाला. तो काही महत्त्वाच्या जोड्या जर इथे पाहिल्या तर तुम्हाला समजून येतं आपल्याला. बाबा जोग जो आहे इथे कुठे आहे तर शेरावती नदीवर आहे. दूधसागर कुठे आहे तर मांडोवी नदीवर आहे. त्यानंतर पुन्हा अजून हे जर तुम्ही पाहिलं तर जोग शेरावती नदीवर आहे. शिवसमुद्र या ठिकाणी कावेरी नदीवर आहे. ओके. तो हे काय आहे ॲडिशनली मध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. चला आता प्रश्नाकडे या ठिकाणी या. शेरावती नदीवर कोण आहे? तर काय आहे या ठिकाणी म्हणजे एला 3 कुठे आहे? सो एला 3 या ठिकाणी एकाच ठिकाणी आपल्याला आहे. एला 3, बीला 4, एस कपिलधार या ठिकाणी नर्मदावर आहे. त्यानंतर पुन्हा सीला 1, ला 1 त्यानंतर डीला काय आहे 2 घटप्रभा या ठिकाणी गोकाक. गोकाक या ठिकाणी आता लक्षात ठेवा. हे आपल्याला एक जरी माहीत असला तरी आपल्याला काढता येतो. परंतु हा जो चॅप्टर आहे ना भारताच्या भूगोलाचा नदी आणि नद्यांचे धबधबे आणि पुढे असा पण प्रश्न येऊ शकतो राज्य. ओके. हे तुमचं काय पाहिजे साधारणतः 15-20 च्या आसपास तरी पाठच असणं गरजेचं आहे. क्लिअर झाला मुद्दा? चला. राज्यानुसार काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. सर्वात कर्नाटक जे आहे, पच्चीकलम, जोग, शिवसागर समुद्र आणि दूधसागर. मेघालयामध्ये, केरळामध्ये, तामिळनाडू, ओडिसा, मध्य प्रदेश, झारखंड आणि मिझोराम हे काही महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट वाला क्वेशन आहे बघा. सूर्यमालेतील डॅश डॅश ग्रह सूर्यापासून डॅश डॅश किलोमीटर अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात. आता लक्षात ठेवा 88 दिवस हा त्याने तुम्हाला क्लू दिलेला आहे. बरोबर आहे. सो इथे इथे जर तुम्ही बाकीचे जर पाहिले जसं शुक्र आहे, त्यानंतर बुध आहे, शनी आहे, मंगळ 88 दिवस नाही यांना जास्त दिवस लागतात. त्यामुळे काय आहे, की याचं उत्तर जे आहे हे आहे बुध. हे बुध आणि 58 किलोमीटर प्लस काय आहे 88 काय आहे डेज एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागतात ना. आता आपण इकडे आपल्या नोट्सकडे जाऊया. इथे जर तुम्ही पाहिलं तर समजून येत आहे. ओके. इथे बघा पृथ्वी आहे, सूर्य आहे आणि 88 डेज मर्क्युरी आहे. त्यानंतर 68 डेज मार्स आहे, नेपच्यून आहे, असे जास्त आहे. म्हणून त्याचं उत्तर काय होतं या ठिकाणी बुध हे त्याचं उत्तर होतं. क्लिअर झालं? हे काही मी महत्त्वाचे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत चार्ट. ओके. हा चार्ट सुद्धा काय करायचा नजरेखालून घालणं गरजेचं आहे. ओके.
सो अशा पद्धतीने हा स्मॉल होता, छोटे-छोटे क्वेशन होते. त्यामुळं हे छोटे क्वेशनला फार काही असं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी 2021 जे आहे, त्या 2021 मधला अ, तो भाग नंबर 3रा आहे. या भाग नंबर 3ऱ्याची काय आहे, या ठिकाणी यशस्वीरित्या सांगता झालेली आहे. क्लिअर झाला? सो 2021 या ठिकाणी 2021 चे 3 सेशन जे आहेत, 5-5 क्वेशनचे या ठिकाणी आपले फिनिश झालेले आहेत. पहिल्या क्वेशन पासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा हे काय करायचे सिक्वेन्स वाईज बघायचे. त्याच्या नोट्स ज्या आहेत, त्या नोट्स सुद्धा काय करायच्या तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत आणि नोट्स सोबत काय करायचं आहे रिवाईज करायचं आहे. तो 2020 आणि 2021 या 3 आणि 3 6 सेशन्स आपल्या YouTube चॅनलवर काय केले त्या ठिकाणी अगदी मोफत फ्रीमध्ये मुलांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. सगळे सेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. वन्स अगेन आय विश ऑल द बेस्ट. आपण नेक्स्ट सेशनमध्ये लवकरच भेटूया. 2022 मध्ये हे झालेली राज्यसेवा आहे. तिचे काय आहे ते क्वेशन आणि त्याचे ओके. वन्स अगेन माय डिअर फ्रेंड्स, आय विश यू ऑल द बेस्ट. थँक यू सो मच.